नमस्कार मित्रांनो, भारतात जेव्हा लव जिहादची चर्चा होते तेव्हा एक वाक्य सतत कानावर पडतं की मेरा अब्दुल वैसा नहीं है. मेरा अब्दुल वैसा नहीं है याचा अर्थ काय आहे तर जेव्हा कौटुंबिक संभाषणामध्ये जेव्हा पालक आपल्या लेकीला जिचा कोणी मुस्लिम बॉयफ्रेंड आहे किंवा प्रियकर आहे किंवा तिला त्याच्याशी लग्न करायचं आहे आणि पालक किंवा जवळचे लोक तिला सांगायला जातात की बघ आत्ता तू प्रेमात पडलेस पण लग्न झाल्यावर एक वेगळं भविष्य तुझ्यासमोर होईल. तो माणूस चांगला असेल किंवा वाईट असेल हा विषय नाही आहे, पण तो ज्या कौटुंबिक पार्श्वभूमीतनं येतो ती आपल्यापेक्षा वेगळी आहे. आत्ता तुला या सगळ्याची जाणीव नाही, लग्न झाल्यावर तुला याची जाणीव होईल. तुला हिजाब घालण्यासाठी सक्ती केली जाईल, तुला तुझा धर्म बदलण्यासाठी सक्ती केली जाईल, तुला तुझं जेवण बदलण्यासाठी सक्ती केली जाईल, तुला तुझ्या देवाची पूजा करायला मज्जाव करण्यात येईल. आणि त्यावर तिचं उत्तर असं असतं की लेकिन मेरा अब्दुल वैसा नाही आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय ते खरं असेल पण मी ज्याच्यावर प्रेम करतोय तो मुस्लिम मुलगा तसा नाही आहे. तो सर्व धर्म समभाव मानणारा आहे, तो मला सगळं स्वातंत्र्य देणार आहे. आणि नंतर अनेक घटना अशा घडलेत की ज्याच्यामध्ये त्या मुलीचा करुण अंत झालेला आहे किंवा तिला तिचा धर्म बदलावा लागला आहे किंवा आपल्या मनासारखं तिला जगणं अशक्य झालेलं आहे. यातलं सगळ्यात चांगलं उदाहरण लोक देतात ते म्हणजे स्वरा भास्करचं. अर्थात मला माहिती नाही त्यांच्या घरी काय असतं, पण लग्नापूर्वीची स्वरा भास्कर आणि लग्नानंतरची स्वरा भास्कर याचं जर तुम्ही दोघींचं रूप बघितलं, फोटो बघितलेत, आकारमान बघितलं तर गोष्ट स्पष्ट होते. या व्हिडिओचा विषय लव जिहाद हा नाही आहे, पण एका प्रकारे वोट जिहाद आहे. काल अमेरिकेमध्ये एक प्रचंड धक्का देणारी घटना घडली. मिशिगन या राज्यामध्ये अब्दुल अल सईद डेमोक्रॅटिक पक्षाचा सिनेटसाठीचा उमेदवार म्हणून निवडून आले. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत जर त्यांचा विजय झाला, कारण आता त्यांची लढत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांशी आहे, नोव्हेंबरच्या या लढतीत त्यांचा विजय झाला तर आत्तापर्यंतच्या 250 वर्षाच्या इतिहासात अमेरिकेच्या सिनेटवर निवडून जाणारे ते पहिले मुस्लिम सदस्य असतील. काँग्रेस म्हणजे तिथली संसद, काँग्रेसची 2 सभागृह, सिनेट म्हणजे आपल्यासारखी राज्यसभा, पण त्याला राज्यसभा म्हणता येणार नाही कारण त्याच्या प्रत्येक राज्यातनं 2 असे 100 प्रतिनिधी थेट लोकांच्यातनं निवडले जातात. आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधीगृह, त्यामध्ये 2 वर्षासाठी फक्त तुम्हाला कार्यकाळ असतो, पण त्याच्यामध्ये 435 उमेदवार असतात. म्हणजे तिथे एका राज्यात त्या राज्याच्या लोकसंख्येनुसार जागांची वाटणी झालेली आहे, अर्थात ती बरीच वर्षात बदललेली नाही आहे. आणि त्यामुळे सिनेटवर निवडून जाणं याचा अर्थ राज्यातली सगळ्या मतदारांची मतं आपल्याला मिळणं किंवा न मिळणं यावर तुमचा विजय अवलंबून असतो. तुम्हाला जेव्हा प्रतिनिधीगृहात जायचं असतं तेव्हा तुमच्या भागात समजा मुस्लिम बहुल असेल तर तुम्ही तिकडनं सहज निवडून येऊ शकता, कारण जेमतेम 20,000 25,000 तेवढेही नाहीत, म्हणजे त्यांच्या मतावर तुम्ही अमेरिकेचे संसद सदस्य बनू शकता. आणि त्यामुळे अब्दुल अल सईदचा विजय महत्त्वाचा आहे. पण हा फक्त एवढाच मुद्दा नाही आहे की तो किंवा ते मुसलमान आहेत. मुद्दा असा आहे की त्यांना राजकारणातला काडीचाही अनुभव नाही आहे. थेट राजकारणात आले आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या सिनेटसाठी उभे राहिले. दुसरा मुद्दा असा आहे की ज्या राज्यात ते उभे राहिले ते काही असं टोकाचं डेमोक्रॅट नाही आहे. म्हणजे अमेरिकेत अनेक राज्य आहेत की जी पूर्णपणे रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने झुकलेले आहेत, काही राज्य अशी आहेत की पूर्णपणे डेमोक्रॅट पक्षाच्या बाजूने झुकलेले आहेत. आणि अशी जी राज्य असते तिथे हे खरं असू शकतं की मी दगडाला उभं केलं तर दगडे निवडून येईल. म्हणजे खरं हे कॅलिफोर्नियामध्ये किंवा न्यूयॉर्कमध्ये दगड जरी उभा केला
डेमोक्रेटिक पक्षाचा उमेदवार म्हणून, तरी तो दगड निवडून येईल, कारण तिथे डेमोक्रेटिक पक्षाचा एवढा दबदबा आहे. मिशिगन सारखं राज्य आहे की जिथे कधी ते रिपब्लिकनकडे असतं, कधी ते डेमोक्रेटिक पक्षाकडे असतं, आणि म्हणून तिथले उमेदवार असतात हे मध्यममार्गी असतात, कारण आपल्याला कुंपणावरच्या मतदारांची मतं हवी असतात, दोन्ही बाजूची मतं आपल्याला हवी असतात. आणि अशा ठिकाणी एक नवखा माणूस उभा राहतो आणि याच्यापूर्वी अनेकदा प्रतिनिधित्व केलेल्या आपल्याच पक्षाच्या हेली स्टीव्हन्स नावाच्या अनुभवी प्रतिस्पर्ध्याला मात देतो, आणि त्याच्यामुळे सगळ्यांचे डोळे खाडकन उघडलेले आहेत. अब्दुल अल सईद हे वैद्यकीय व्यवसायातले आहेत, ते डॉक्टर आहेत का नाही कल्पना नाही, पण त्यांनी बरीच वर्ष आरोग्य क्षेत्रात काम केलेलं आहे. आज सगळ्यात जास्त चर्चा होते की त्यांनी सेव्ह गाझा यासाठी जी भूमिका घेतलेली आहे, हमास आणि इस्रायल यांच्या युद्धामध्ये इस्रायल एका प्रकारे खलनायक आहे. इस्रायल लाखो लोकांना मारते, लाखो लोक वगैरे काही मेलेले नाही, पण जेनोसाइड करतंय, मानवाधिकारांचं हनन करतंय, आणि त्यामुळे इस्रायलवर बहिष्कार टाकला पाहिजे, इस्रायलला शस्त्रास्त्र देता कामा नये, इस्रायलला मदत पुरवता कामा नये, अशी भूमिका त्यांनी मिशिगन राज्याच्या प्राथमिक फेरीच्या निवडणुकीत घेतलेली आहे. आणि त्या आधारावर त्यांना मोठ्या प्रमाणावर मतदान झालेलं आहे. मिशिगन राज्यात अरब लोकांची, म्हणजे शेवटी सगळे अमेरिकन आहेत, कारण मतदान करणारे अमेरिकन नागरिक आहेत, पण ज्याला अरब अमेरिकन म्हणतात, अरबस्थानातनं अमेरिकेत आलेले आणि तिथे स्थायिक झालेल्या लोकांची सगळ्यात जास्त संख्या आहे, म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेत. आणि हे समजणं महत्त्वाचं आहे, कारण मिशिगन हे राज्य औद्योगिक राज्य आहे, जिथे अमेरिकेच्या वाहन उद्योगाचं सगळ्यात प्रमुख केंद्र डेट्रॉईट होतं. आज या क्षेत्राला अवकळा आली, कारण पहिले जपानच्या गाड्या, मग कोरियाच्या गाड्या, आता चीनच्या गाड्या, युरोपीय गाड्या यांनी अमेरिकेचं ऑटो मार्केट खाऊन टाकलं. आणि त्यामुळे डेट्रॉईटची अवस्था आपल्याकडे जसं गिरणगाव, कापड गिरण्या बंद झाल्यावर गिरणगावची अवस्था झाली होती, गुन्हेगारी, माफिया, स्मगलिंग या सगळ्या गोष्टी झाल्या, तसंच ते डेट्रॉईटमध्ये झालं. पण त्याच्याबरोबर आणखीन एक गोष्ट झाली, ती म्हणजे तिथे इस्लामचा खूप वेगाने प्रसार व्हायला लागला. अनेक लोकांनी, नोकरीधंदा गेलेल्यांनी इस्लाम स्वीकारला, किंवा कृष्णवर्णीयांनी इस्लाम स्वीकारला, आणि अरब लोकही तिथे, वाहन क्षेत्र असल्यामुळे पंक्चरवाले भरपूर जण तिथे लागायला लागले, आणि त्यामुळे ते एका प्रकारे या लोकांचं प्रमुख केंद्र झालं. पण अब्दुल अल सईद हा काही पंक्चरवाला नाही आहे, उच्च शिक्षित आहे, आणि त्याला मतदान करणारेही त्यांना मी काही असं काही, शेवटी एक राजकीय कॅरेक्टर आहे म्हणून मी काही अवमान करायचा नाही आहे, त्यांना मतदान करणारे अनेक जण उच्च शिक्षित आहेत, श्वेतवर्णीयही आहेत. हेली स्टीव्हन्स आहे, त्यांना मतदान करणारे कृष्णवर्गीय गरीब असे लोक आहेत, पण यांना मतदान करणारे जसे मुस्लिम आहेत, अरब मुस्लिम आहेत, तसेच ते उच्च शिक्षित लोकही आहेत. आणि म्हणून हा विषय तिथे येतो, कारण त्यांना विचारलं तर त्यांचं उत्तर तेच आहे की मेरा अब्दुल वैसा नाही आहे, की मग कैसा है तेरा अब्दुल कैसा है. तर मग उत्तर हे आहे की जी जोहरान ममदानी ज्या प्रकारचं राजकारण करतो त्याच प्रकारचं राजकारण करणार आहे. त्यांचं म्हणणं आहे की या निवडणुकीतले प्रमुख मुद्दे म्हणजे डेट्रॉईटमध्ये अनेक लोक ज्यांना वैद्यकीय खर्च परवडत नाही, आणि अमेरिकेत भारताच्या 100 पट 50 पट महाग आहे, आणि त्यामुळे अनेक जण असे आहेत की ज्यांना उपचारांचा खर्च करण्यासाठी कर्ज काढावं लागलेलं आहे, आणि ते कर्ज फेडायची त्यांची क्षमता नाही. आणि त्यामुळे सगळ्यांना आरोग्य विमा फुकट, चाइल्ड केअर सगळ्यांना, म्हणजे लहान मुलांना पाळणाघरं आणि ही सगळी सेवा फुकट पाहिजे. श्रीमंतांवर अधिक कर लावला पाहिजे, कामगारांचे हक्क वाढवले पाहिजेत, परवडणारी घरं मिळाली पाहिजेत. म्हणजे एका प्रकारे समाजवादी आणि ज्याला साम्यवादाकडे झुकणारा समाजवादी अशा प्रकारचं यांचं राजकारण आहे. त्यांना पाठिंबा अर्थातच बर्नी सँडर्स हे स्वतः ज्यू आहेत, पण ते अमेरिकेतल्या डाव्या नेत्यांचे भीष्म पितामह आहेत. अलेक्सिया ओकाझिओ कॉर्टेज AOC, त्या कदाचित अमेरिकेच्या पुढच्या अध्यक्ष होऊ शकतील. एलिझाबेथ वॉरन, सगळी मोठी नावं आहेत, आणि त्यामुळे अमेरिकेतल्या डेमोक्रेटिक पक्षामध्ये आता डाव्या कम्युनिस्टांकडे झुकणाऱ्या लोकांचं प्राबल्य वाढत आहे, पक्षावर त्यांचं नियंत्रण येत आहे. म्हणून मी मगाशी जो मेटावरचा व्हिडिओ केला, कळकळीने तो केला, तो अशासाठी केला कारण हे लोक जर अमेरिकेत 2028 साली सत्तेवर आले तर त्यांचं भारताविषयी धोरण काय असणार आहे ही आपल्याला कल्पना हवी, आणि मग त्यांनी काहीतरी करायचं आणि मग आपण त्याला उत्तर द्यायचं.
हे चालणार नाही. आपल्याला आत्ताच सावध असणं आवश्यक आहे आणि म्हणून अमेरिकेतल्या या घटनेकडे बघायला पाहिजे. वैयक्तिकरित्या अब्दुल सईदबद्दल माझं काही चांगलं वाईट मत नाही, कारण 2-3 आठवड्यापूर्वी मला त्याचं नावही माहीत नव्हतं. अब्दुल सईद यांचे वडील वडील इजिप्शियन आहे आणि आई अमेरिकन आहे. म्हणजे एका प्रकारे ते एका अमेरिकन वातावरणात वाढलेलं आहे, चांगलं इंग्रजी बोलतात, वैद्यकीय क्षेत्रात आहेत, म्हणजे मुस्लिम, उच्च शिक्षित मुस्लिम आहेत. पण अमेरिकन राजकारणात जे मुद्दे चालतात ते सोडून डावे टोकाचे विचार घेऊन त्यांनी निवडणूक लढवली आणि निवडणूक जिंकले. शीतावरनं भाताची परीक्षा करायची तर अनेक राज्यांमध्ये आता प्रायमरीज आहेत, निवडणुका आहेत आणि डेमोक्रेटिक पक्षात असंच जर डाव्या आणि समाजवादी साम्यवादी लोकांचं प्राबल्य वाढत राहिलं तर येणारा अध्यक्षही अशाच विचारांचा असणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.